घोषणा उन्होंने की थी मुंबईकरांची फसवणूक केली जाते आणि भाजपकडनं ही फसवणूक केली जाते असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही काही सवाल केले। उद्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर येते। अनंत गर्जे याचा ताबा एसआयटीनं घेतलाय। आतापर्यंत या प्रकरणाचा तपास वरळी पोलीस करत होते, मात्र आता गौरी गर्जेच्या आई वडील आणि अंजली दमानिया यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली होती। एसआयटीनं आतापर्यंत गर्जे कुटुंबीय आणि पालवे कुटुंबियांची अनेक तास चौकशी केली आहे आणि त्यानंतर आज अनंत गर्जे याचा ताबा एसआयटीनं घेतलाय। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये तिच्या आई वडिलांनी अनेक धक्कादायक असे आरोप केलेले होते। या संपूर्ण प्रकरणामध्ये या मुलीची ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे असा आरोपच गौरी गर्जेच्या आई वडिलांनी केलेला होता। यावरती अनेक स्वरूपाचे पुरावेही देण्यात आलेले होते, कारण अनंत गर्जे याच्या अंगावरती अनेक खोडा सापडलेल्या होत्या, तसंच मृतदेहावरती सुद्धा गौरीच्या अनेक खोडा होत्या आणि त्यामुळेच ही आत्महत्या नाही, ही हत्याच आहे। कारण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह एकटा व्यक्ती खाली कसा काय काढू शकतो असा सवालच यावेळेला आईवडिलांनी उपस्थित केलेला होता आणि अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते। मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांनी या संदर्भात भेट घेतलेली होती आणि या सगळ्याबद्दल शंका असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, काय अधिक माहिती? सध्या आपण बघतोय की सकाळच्या वेळी एसआयटीने अनंत गर्जे याचा ताबा मिळवलेला आहे। या अगोदर अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी झालेली होती आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो वरळी पोलीस करत होते आणि मात्र आपण बघतोय की तपासामध्ये कुठेतरी दिरंगाई होतीये आणि न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेल्या गौरी गर्जेचे जे आई वडील आहेत त्यांना आणि अंजली दमानिया यांना आक्षेप होता। त्यामुळे त्यांनी तात्काळ देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांची भेट घेतली आणि या संदर्भात त्यांच्या ज्या शंका आहेत त्या वर्तवलेल्या होत्या आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत केलेली होती। डीसीपी आर रागासुदा यांच्या नेतृत्वामध्ये ही डीसीपी एसआयटी होती आणि त्यानंतर आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून एसआयटी या प्रकाराचा तपास जो आहे तो करत आहे। पालवे कुटुंबीय असेल किंवा गौरी गर्जेचं जे कुटुंबीय असेल त्यांची अनेक तास जी आहे चौकशी डीसीपींनी केलेली आहे आणि त्यानंतर आता बघतोय काहीतरी निष्कर्षावरतीच आता त्यांची आता पुन्हा ताबा घेण्यात आलेला आहे न्यायालयीन कोठडीतून। आता शिवडी कोर्टामध्ये अनंत गर्जे यांना दाखल केलेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भातली सुनावणी आहे ती पार पडेल आणि पोलीस जे आहेत ती आता पोलीस कोठडीची मागणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय की जे वकील आहेत अनंत गर्जे यांची, त्यांनी जो काही घटनाक्रम सांगितलेला होता की अनंत गर्जे घरातून बाहेर पडले, काहीच वेळात घरी वापस आले, ग्रिलवरून चढले आणि ग्रिलवरून आपल्या पत्नीला त्यांनी खाली उतरवलं। याचा जो टाइम बॉन्ड आहे तो कुठेतरी संशयास्पद आहे। तसंच दुसरीकडे फॅनचा फासा देखील अनंत गर्जे यांनी काढलेला होता, त्यामुळे कुठेतरी शंका जी आहे ती या प्रकरणामध्ये उपस्थित केली जाते आणि त्यांना आता कोर्टात दाखल केलेला आहे। थोड्याच वेळात पोलीस कोठडी मिळेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद ऋतिक या संपूर्ण माहितीसाठी।